तर या लेक्चरमध्ये आपण बेसिक मॅथमॅटिक्सच्या फाउंडेशन कोर्समध्ये आज आपण आयत किंवा रेक्टँगल यावरची जी उदाहरणं आहेत, यावरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण घेणार आहे। मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण आयताचं क्षेत्रफळ कसं काढतो याचं सूत्र पाहिलं, हाऊ टू फाइंड आउट द एरिया ऑफ रेक्टँगल हे पाहिलं। त्यानंतर आपण आयताची परिमिती कशी फाइंड आउट करतो ते पाहिलं, म्हणजे हाऊ टू फाइंड पेरिमीटर ऑफ रेक्टँगल हे आपण काय केलं, पहिल्या लेक्चर मध्ये जिओमेट्रीचा डिस्कस केलं। सेकंड लेक्चर मध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल पाहिल्या आणि या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत तर त्याची उदाहरणं पाहणार आहोत। म्हणजे या लेक्चर मध्ये आपण प्रॉब्लेम्स पाहणार आहोत, बरोबर। या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत, प्रॉब्लेम्स पाहणार आहोत। प्रॉब्लेम्सला मराठीमध्ये आपण उदाहरणे असं म्हणत असतो। बघा, तर आपला क्वेश्चन नंबर 1 आहे। आपला क्वेश्चन नंबर 1 काय सांगतो आपल्याला की फॉर एक्झाम्पल एक मी काय केले, एक फिगर कन्सिडर केले आणि ती फिगर म्हणजे आता आपण रेक्टँगल पाहतोय, त्यामुळे समजा एक मी रेक्टँगल काय केला, कन्सिडर केला। समजा या रेक्टँगलचं नाव आहे PQRS। PQRS हा रेक्टँगल कन्सिडर केला। त्याच्यानंतर PQ ही बाजू 7 सेंटीमीटर आहे आणि QS ही बाजू 4 सेंटीमीटर आहे। बघा, PQ ही बाजू 4 सेंटीमीटर आहे, बरोबर। PQ ही बाजू 4 सेंटीमीटर आहे, तर RS ही बाजू सुद्धा, म्हणजे PQ ही बाजू 7 सेंटीमीटर आहे तर RS ही बाजू सुद्धा 7 सेंटीमीटरच होणार का, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि एकमेकांच्या विरुद्ध असतात। त्यानंतर QS ही बाजू 4 सेंटीमीटर आहे, मग QS च्या समोरची बाजू PR ही सुद्धा किती असणार आहे, 4 सेंटीमीटरच असणार आहे। त्यानंतर रेक्टँगलचा प्रत्येक अँगल हा 90 चा असतो, त्यामुळे आपण तो काय करून घेतला, 90 करून घेतला, बरोबर आहे। हा एक तुम्हाला मी रेक्टँगल दिला आणि यामध्ये त्यांनी काय फाइंड करायला सांगितलं की त्यांनी तुम्हाला फाइंड करायला सांगितलं एरिया, फाइंड त्यांनी करायला सांगितलं एरिया अँड पेरिमीटर। म्हणजे प्रॉब्लेम्स हे 2 प्रकारे आपण बनवू शकतो, एक म्हणजे आपण एरिया तयार करू शकतो आणि दुसऱ्यामध्ये आपण काय करू शकतो, एरिया काढू शकतो, पेरिमीटर काढू शकतो। म्हणजे फिगर देऊन आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, अदरवाइज स्टेटमेंट देऊन सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला बनवता येतो। मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे लेंथ आहे आणि ब्रीथ आहे। मग नेहमी प्रॉब्लेम्स लिहिताना एक साचेबद्ध स्वरूपामध्ये आपण सोल्युशन लिहून घ्यायचं। आता बघा, एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ अ रेक्टँगल। आता काय म्हणणार मी, एरिया ऑफ अ रेक्टँगल म्हणजे हे मी कसं लिहितो, तर हे मी मॅथमॅटिकल स्टेटमेंट मध्ये लिहितो। कसं लिहिणार बघा, एरिया ऑफ रेक्टँगलचा सिम्बॉल काढायचा, आपण काय करायचं, एरिया ऑफ रेक्टँगल। रेक्टँगलचं नाव काय आहे, PQRS। एरिया ऑफ रेक्टँगल PQRS इज इक्वल टू काय असणार आहे, इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ असणार आहे, बरोबर। म्हणजेच एरिया ऑफ रेक्टँगल PQRS इज इक्वल टू लेंथ काय आपली, आपली लेंथ आहे 7 सेंटीमीटर आणि ब्रीथ किती आहे, ब्रीथ आहे 4 सेंटीमीटर। म्हणजे बघा, सेंटीमीटर आहे त्यामुळे कन्व्हर्जनची गरज नाही। मग काय होणार, एरिया ऑफ रेक्टँगल PQRS इज इक्वल टू, आता 7 चा टेबल 4 पर्यंत आपल्याला का मानायचा, 7 1 जा 1, 7 2 जा 14, 7 3 जा 21 आणि 7 4 जा 28, म्हणजे किती होणार, 28 सेंटीमीटर। हा तुमचा काय येणार, एरिया येणार। आता विद्यार्थी मित्र, तुम्हाला एरिया फाइंड आउट करून मिळाला, त्याच पद्धतीनं तुम्ही पेरिमीटर सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता। म्हणजे तुमचा एरिया, बरोबर आहे, एरिया ऑफ रेक्टँगल बघा, एरिया ऑफ रेक्टँगल PQRS किती मिळाला मला, 28 सेंटीमीटर मिळाला, कारण
एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे? लेंथ इंटू ब्रीथ. आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता आपण काढणार पेरिमीटर. सो पेरिमीटर of a rectangle, perimeter of a rectangle is equal to काय येणार? twice L plus twice B. मग इथून दोघांमधून 2 जर कॉमन घेतला तर काय होणार? L plus B होत असलेला आपल्याला लक्षात येईल. तर बघा विद्यार्थी मित्रहो, आता मला पेरिमीटर फाइंड आउट करायचे. पेरिमीटरचा ऑलरेडी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग काय करणार मी पेरिमीटर काढताना? तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू ट्वाइस L प्लस ट्वाइस B. सो P इज इक्वल टू 2 कॉमन घेतलं इंटू ब्रॅकेट L प्लस होणार B. तर बघा P इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट L ची व्हॅल्यू ही झाली तुमची लेंथ. लेंथ किती दिले? 7 प्लस तुम्हाला ब्रीथ म्हणजे रुंदी किती दिले? तर इथे ती आहे 4 सेंटीमीटर. तर 4 झालं बरोबर. म्हणजे P बरोबर बघा 2 इंटू ब्रॅकेट 7 प्लस 4 किती होणार? 11 होणार. सो P बरोबर 22 सेंटीमीटर. कारण तुम्हाला लेंथ पण सेंटीमीटर दिले आणि तुम्हाला जी रुंदी दिले म्हणजे लांबी सुद्धा सेंटीमीटर दिले आणि रुंदी सुद्धा सेंटीमीटर मध्येच दिलेली आहे. तर बघा हा तुमचा काय आहे? फर्स्ट प्रॉब्लेम आहे बरोबर. यामध्ये काय केलं होतं? त्यांनी तुम्हाला आकृती दिली होती आणि आकृतीच्या सहाय्याने तुम्हाला लांबी आणि रुंदी काढायला सांगितली होती. नंतर मुद्दा नंबर 2 किंवा प्रॉब्लेम नंबर 2, लेट L is equal to 7 centimeter, length is equal to 7 centimeter and area is equal to 14 centimeter square. Area is equal to 14 centimeter square. Then find out बघा लेंथ आहे 7 सेंटीमीटर, एरिया आहे 14 सेंटीमीटर. देन फाइंड आउट B इज इक्वल टू, म्हणजे तुम्हाला लेंथ प्रोव्हाइड केले आणि एरिया केलाय. म्हणजे कसं होणार? तर बघा सोल्युशन मध्ये आपण काय लिहिणार की एरिया ऑफ लेंथ L इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल असं म्हणा, ऑफ अ रेक्टँगल. कारण आपल्याला रेक्टँगल मेन्शन करावं लागतंय बरोबर आहे. इथे आपल्याला रेक्टँगल मेन्शन करावं लागतंय. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय होणार इथे? लेंथ इंटू ब्रेड. एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू काय होणार? ब्रेड होणार. सो एरियाची व्हॅल्यू किती दिले? 14 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ किती दिले? 7 इंटू ब्रेडची व्हॅल्यू आहे B बरोबर. म्हणजे काय होणार बघा की होताना होणार 14 इज इक्वल टू 7B. तर इथे काय होणार? B इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 7. तर 7 च्या टेबल मध्ये 14 आलं तर B इज इक्वल टू किती येतं? 2 सेंटीमीटर येतो. तर बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण जे बेसिक प्रॉब्लेम्स होते ते घेतलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अप्लाइड प्रॉब्लेम रेक्टँगलचे एरिया आणि पेरिमीटर वरचे अप्लाइड प्रॉब्लेम्स घेणार आहोत.